सेकंड चॅप्टर 1857पर्यंतचा भारत. PYQ बघत आहोत आपण हिस्ट्री विषयाचे. पहिला क्वेश्चन, चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने त्याने आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला होता. कोण होता? डुप्ले. सेकंड क्वेश्चन, रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास इमान शहाने संमती का बरं दिली होती? कारण रणजितसिंहाने तोफा इमान शहाकडे पाठविल्या होत्या म्हणून. थर्ड क्वेश्चन, मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लाइव्हने का बरं ठरवलं होतं? तर कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकला नाही म्हणून त्याला क्लाइव्हने दूर करण्यास ठरलं होतं मीर जाफरला. 4 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या करारांमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांची सत्ता खिळखिळी केली होती? तर वसईच्या तहामुळे. वसईचा तह झाला होता 1802 त्यामुळे. नंतर 5वा क्वेश्चन बघूया, जमिनीसाठीच्या हव्यासामुळे भारतामध्ये बहुतेक भागामध्ये जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजीविकेच्या पारंपरिक साधनांना मुकावे लागले होते. तर याच्यामध्ये बघा, पठारावरून स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे ते जे सेंटेन्स दिलं ते. 6व्या नंबरचा क्वेश्चन बघूया, जोड्या जुळवा. अहोमा जे आहे ते, अहोमांचा राजा होता अहोमा. गोमदवर कोणवर? अहोमा लक्षात राहू शकतं. गोमदवर कोणवर बघा, 1828 उठाव केला होता गोमदरने. पुरंदर सिंग नरेंद्र होता तो 1833 उत्तर आसाम यांच्या ताब्यामध्ये झाला होता. आणि तिराज सिंग ननलोकचा राजा होता. 7व्या नंबरचा क्वेश्चन बघू, ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला होता? तर जमीनदारी आणि रयतवारी या पद्धतीचा वापर केला होता. 8व्या नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी कोणतं राज्य गैर राज्य कारभाराची निर्मिती करून ब्रिटिशांनी खालसा केलं होतं? अवध राज्य खालसा केलं होतं. 9 नंबरचा क्वेश्चन, भारतातील रेल्वे म्हणजेच ब्रिटिशांसाठी दुधारू दुभती गाय होती असं कोणी म्हटलं होतं? दादाभाई नौरोजींनी म्हटलं होतं. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही 1857च्या उठावाची राजकीय कारणे होती. लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर हे तत्त्व लावून पुढीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली होती दत्तक वारसा नामंजूर म्हणून? तर सातारा, जैतपूर आणि भगत हे 3 संस्थाने खालसा केली होती. आता 1857च्या उठावाची PYQ बघू. भारतामध्ये पहिला क्वेश्चन, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संताल चळवळ कशासंबंधी होती? तर ती होती आदिवासींच्या जमीन लागवडी संबंधी. संताल चळवळ होती आदिवासींच्या जमीन लागवडी संबंधी. पाडेगाळांचा उठाव झाला होता कोणत्या भागामध्ये झाला होता? दक्षिण भारतामध्ये. चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा हा नीळ संबंधी होता. महाराष्ट्रामध्ये कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्या विरुद्ध उठाव केला होता शेतकऱ्यांनी? तर तो केला होता 1875. 5व्या नंबरचा क्वेश्चन बघूया, 1857 इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झालं असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचं काम कोणी केलं होतं? तर नानासाहेब पेशवेंनी केलं होतं. बिल्लांचा उठाव कुठे झाला होता? खानदेशमध्ये झाला होता. 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणतं होतं? तर इंग्रजांना समूळ नष्ट करणे. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? गायीची व डुकराची चरबी लावलेल्या कारतुसांचा उपयोग. 9व्याचा क्वेश्चन बघा, 1857च्या उठावास काय कारणीभूत झालं होतं? तर डलहौसीचे आक्रमक धोरण, सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप, सैनिकातील असंतोष आणि कंपनी काळातील राज्यविस्तार हे सर्वच कारणं होती. 10 नंबरचा क्वेश्चन बघूया, 1857च्या उठावास स्वातंत्र्ययुद्ध असं कोणी संबोधलं होतं? तर विदा सावरकर यांनी म्हणलं होतं स्वातंत्र्ययुद्ध. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? तर गायीच्या आणि डुकराची चरबी लावलेल्या कारतुसांचा उपयोग हे तत्कालीन कारण होतं. 12 नंबरचा क्वेश्चन, 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतं ऐक्य होतं? तर हिंदू आणि मुस्लिम ऐक्य होतं. 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेला भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित झाली होती? तर 1 नोव्हेंबर 1858. 14वा क्वेश्चन, 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला होता? तर विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला होता. 1857च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम होता कोणता? तर हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला. 1857च्या उठावाचं एक सामाजिक कारण काय होतं? तर हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा गेला होता. 1857च्या उठावामध्ये खानदेशातील भिल्लाचे नेते कोण होते? तर काजी सिंग नाईक पण होते, भीमा नाईक होते, भागोजी नाईक आणि दौलत सिंग सर्वच पर्यायाबरोबर येतात. 17 नंबरचा क्वेश्चन बघूया, कानपूरचं नाही का बघा, कॅम्पबेल होता. कानपूरमध्ये कोण होता? कर्नल कॅम्पबेल. झाशीमध्ये ह्यू रोज होता. बनारसमध्ये कर्नल नील आणि दिल्लीमध्ये विल्यम हडसन. कानपूर म्हणलं तर कॅम्पबेल, झाशी म्हणलं तर ह्यू रोज, बनारसमध्ये कर्नल नील आणि दिल्लीमध्ये विल्यम हडसन. 18 नंबरचा क्वेश्चन बघूया, कुठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता? तर कुठे होता?
खानदेशामध्ये होता. 1857च्या घटना स्वातंत्र्य युद्ध नव्हतं हे कुणी म्हटलं होतं? तर हे म्हटलं होतं एन.आर. फाटक यांनी म्हटलं होतं. 20व्या नंबरचा क्वेश्चन, संताराचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला होता? तर संताळ परगणा हा जिल्हा निर्माण केला होता. 21 नंबरचा, द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक कुणाचं आहे? अशोक मेहता यांचं. 1857च्या उठावामध्ये क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला होता? तर हेनरी लॉरेन्सचा मृत्यू झाला होता 1857च्या उठावामध्ये. जोडाजुळवा, मोतीबाई झाशीच्या राणीच्या हेर खात्याची प्रमुख होती मोतीबाई. ललिताबाई ही झाशीच्या राणीच्या महत्त्वाची सरदार होती. राणीची काशी नाही का राणी लक्ष्मीबाई सारखी दिसणारी तिची दासी होती. आणि मुंदर, राणीनं झाशी सोडल्यापासून तिच्याबरोबर सावलीसारखी होती ती मुंदर होती. 24 नंबरचा क्वेश्चन, लंडन येथील द टाइम्स वार्ताहराने लिहिलं, कोणाच्या शोधापासून या गोष्टीचा आजच्या भारतात जितका जोरदार आणि महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे तितका आजतागत कधीचाच नव्हता. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखाने निम्मे सैन्य हतप झाल्यासारखेच होते. हा वार्ताहर कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होता? ओके, तर याच्यामध्ये बघा, विजेवर चालणारं तारा यंत्र या बाबतीत होतं ते. म्हणजे लंडन येथील द टाइम्स वार्ताहराने लिहिलं होतं विजेवर चालणाऱ्या तारायंत्राबद्दल. याच्या शोधामुळेच काय झालं होतं, तर आजच्या भारतामध्ये जितका जोरदार आणि महत्त्वपूर्ण सहभाग राहिलेला आहे तितका आजतागत कधीच नव्हता. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखाचे निम्मे सैन्य हतप झाल्यासारखे होते. हा वार्ताहर म्हणजेच विजेवर चालणारं तारायंत्र. 25 नंबरचा क्वेश्चन बघूया, वासुदेव बळवंत फडके हे कोणत्या खात्यामध्ये लिपिक होते? तर हे नाही का 2 खात्यामध्ये होते, त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल झाला. 26 नंबरचा क्वेश्चन बघूया, 1857च्या क्रांतीच्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला होता? तर नानासाहेब. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण काय होते? तर 1:2 असे होते. लखनौ येथील 1857च्या उठावाचं नेतृत्व कुणी केलं होतं? अवधच्या बेगमनी केलं होतं लखनौमध्ये. भारत 1858 ते 1885 या संबंधीचे PYQ बघू. 1858 ते 1885 संबंधीचे. तर पहिला क्वेश्चन बघा, आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून 1867 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केलं होतं? तर पुणे सार्वजनिक सभा. कुणी स्थापन केली होती पुणे सार्वजनिक सभा? गवा जोशी यांनी. 1875 मध्ये यांनी इंडियन लीगची स्थापना केली होती. 1875 मध्ये इंडियन लीगची स्थापना कोणी केली होती? 26 जुलै 1862 इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणतं उच्च न्यायालय सुरू झालं होतं? तर उच्च न्यायालय बघा अलाहाबादमध्ये सुरू झालं होतं. 4 नंबरचा क्वेश्चन, ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरिया हिने 1 नोव्हेंबर 1858 मध्ये जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नव्हता म्हणते? तर कोणत्या होत्या ते बघू आपण. भारतीयांना जात, वर्ण व धर्मांचा विचार न करता सरकारी नोकरी देणे, भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य व समानता यांची हमी देणे, कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये जनतेच्या भावनांचा विचार करणे, आणि ड म्हणतं कायदे मंडळामध्ये भारतीय प्रतिनिधींचा 75% वाटा असेल. हे ड रॉंग येतं, ब क बरोबर आहे. बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश काय होता? तर हिंदी लोकांचा राज्यकारभारामध्ये समावेश असावा याची दखल घेणे आणि सनदशीर मार्गाने लोकांची गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोहोचविणे, हे बॉम्बे असोसिएशनचा उद्देश होता. 6 नंबरचा क्वेश्चन बघूया, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण होते? तर KT तेलंग होते, फिरोजशाह मेहता आणि बहुद्दीन तय्यबजी. फक्त रानडे नव्हत्या, तेलंग, तय्यबजी आणि मेहता. 7 नंबरचा क्वेश्चन बघूया, मुंबई असोसिएशन म्हणलं तर जगन्नाथ शंकर शेठ. मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशन फिरोजशाह मेहता. पुणे सार्वजनिक सभा न्यायमूर्ती रानडे. मद्रास महाजन सभा GS अय्यर. 8वा क्वेश्चन बघू, ब्रिटिशांनी सुरू केलेल्या पाश्चात्य शिक्षणाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर हिंदुस्थानामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली, पूर्ण देशाची भाषा म्हणून इंग्लिश भाषेचा स्वीकार केला आणि त्यामुळेच मध्यम सुशिक्षित वर्ग तयार झाला होता. इंग्लिश भाषा देशातील सर्व सुशिक्षितांनी मान्य केली नाही. ड बरोबर आहेत. ओके. 9 नंबरचा क्वेश्चन, कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता? तर किमतीचे स्थिरीकरण हा आर्थिक परिणाम नव्हता. रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम किमतीचे स्थिरीकरण. कोणता होता मग? शेतीवरील परिणाम, उत्पादनाच्या किमतीच्या चढउतारात वाढ आणि शहरांच्या संख्येमध्ये वाढ. 10वा क्वेश्चन बघूया, आणि ब विधान वाचून योग्य विधान सांगायचे कोणतं आहे? तर ब्रिटिश काळामध्ये भारतातील रेल्वे मार्ग सरकारी निधीतून बांधला गेला नव्हता, हे बरोबर येतं.
भारतामध्ये रेल्वे मार्ग खाजगीरित्या उभारलेल्या निधीतून बांधण्यात आला होता. त्यामुळे इंग्लिश लोकांना भारतात भांडवल गुंतवण्याची संधी मिळाली होती. आणि दोन्ही पण बरोबर येतात. 11वं विधान बघू. 11वा क्वेश्चन. डॅशला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणतात, तर वुड्सला म्हणतात. वुड्सचा खलिता कधीचा आहे? 1854चा. त्याला शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असे म्हणतात. 12वा क्वेश्चन बघू. कोणतं विधान चुकीचं आहे विचारलं त्यांनी. तर वुडच्या खलित्याला 1854मध्ये अंमलबजावणी व खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोहोचवण्यात अपयश ठरलं होतं वुडच्या खलित्याचं. 1882च्या शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले आणि पंडिता रमाबाईंनी साक्ष दिली. बरोबर येतं दोन्ही पण. 19व्या शतकाच्या आत्तापर्यंत शिक्षण मध्यम वर्गापुरते सीमित होते. क पण बरोबर आहे. आणि 1911मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी उच्च शिक्षणाचे विधेयक मांडले होते. तर नाही, प्राथमिक शिक्षणाचं. ड फक्त रॉंग येतं यामध्ये. 13 नंबरचा क्वेश्चन बघू. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था स्थापन करण्यास पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी योगदान दिलं होतं? तर बहउद्दीन तय्यबजी आणि फिरोजशाह मेहता या दोघांनी दिलं होतं. 14वा क्वेश्चन बघूया. ब्रिटिश कंपनीने नियामक कायदा 1774 साली पास केला. याचं मुख्य कारण काय होतं? तर याचं मुख्य कारण बघा, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता आणि कंपनीच्या व्यवहारावर व राज्यकारभारावर अंकुश ठेवायचा होता त्यांना. म्हणून नियामक कायदा 1774चा पास झाला होता. 15वा क्वेश्चन बघूया. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या तरतुदी नव्हत्या? तर कोणत्या नव्हत्या? अराजक असलेली संस्थानेच खालसा केली जातील ही तरतूद नव्हती. आणि उच्च जातीच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जातील हे पण नव्हती. म्हणजे कोणत्या होत्या मग? भारतीयांच्या धार्मिक जीवनामध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही, भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील. आता 16 नंबरचा क्वेश्चन बघूया. जोडाजुळवा या संबंधी आहे. साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोलची होती. कॅम्ब्रिज विचारसरणी ही अनिल सियलची. राष्ट्रवादी विचारसरणी R.C. मुजुमदार आणि साम्यवादी विचारसरणी R.P. दत्त. अशा गोष्टी पाठच कराव्या लागतील. साम्राज्यवादी विचारसरणी म्हणलं तर व्हॅलेंटाईन चिरोल, कॅम्ब्रिज विचारसरणी अनिल सियल, राष्ट्रवादी विचारसरणी R.C. मुजुमदार आणि साम्यवादी विचारसरणी होती R.P. दत्त यांची. 17वा क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजींनी केली होती? तर ज्ञानप्रसारक मंडळी, बॉम्बे असोसिएशन, लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन या चारही संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजींनी केली होती. ज्ञानप्रसारक मंडळी, बॉम्बे असोसिएशन, लंडन इंडियन असोसिएशन आणि ईस्ट इंडिया असोसिएशन. खालीलपैकी कोणत्या इमारतीची रचना F.W. स्टीव्हन्सन यांनी केली आहे? तर कोणी केली होती बघा? व्हिक्टोरिया टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज यांनीच, म्हणजे यांच्या इथे. तर हे पण कोणी केलं होतं? W. स्टीव्हन्सन यांनीच. म्युन्सिपल कॉर्पोरेशन बिल्डिंग पण त्यांनीच बांधली. द रॉयल अल्फ्रेड सेलर्स होम त्यांचंच आहे. पश्चिम रेल्वे मुख्यालय पण स्टीव्हन्सन यांनीच रचना केली होती. 19 नंबरचा क्वेश्चन बघूया. मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी पुढीलपैकी कोणत्या महाविद्यालयाची स्थापना झाली होती? तर याचं उत्तर आयोगाने दिलं नाही. 20 नंबरचा क्वेश्चन बघूया. जोडाजुळवा. साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोल हे झालं होतं आताच. कॅम्ब्रिज विचारसरणी अनिल सियल, राष्ट्रवादी विचारसरणी R.C. मुजुमदार आणि साम्यवादी विचारसरणी आहे R.P. दत्त यांची. 21 नंबरचा क्वेश्चन बघा. बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून कुणाची निवड झाली होती? तर सर जमशेदजी जिजीभाई यांची. ओके. बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष जमशेदजी जिजीभाई होते. 22वा क्वेश्चन. कुणाला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणतो? वुड्सचा खलिता 1854चा. आता जोडाजुळवा संबंधी क्वेश्चन आहे बघा. आणि 23वा. मद्रास लेबर युनियन. मद्रास लेबर युनियन म्हणलं तर 1918. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस 1920ला. गिरणी कामगार संघ येतो 1927चा. आणि नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन 1929चं येतं. 24 नंबरचा क्वेश्चन बघूया. 1873मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती? तर पबना जिल्ह्यातील. 25 नंबरचा क्वेश्चन. इंडियन असोसिएशन या संस्थेविषयी विधान कोणतं बरोबर आहे ते सांगायचं. तर बघू याचं. हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता आणि सिव्हिल सर्व्हिस परीक्षेकरता वयोमर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले इंडियन असोसिएशन थ्रू. ओके. या दोन गोष्टी घडल्या होत्या. 26 नंबरचा क्वेश्चन बघा. जोडाजुळवा. तर राजकुमार कॉलेज राजकोट, मेयो कॉलेज येतं अजमेर, डेली कॉलेज येतं इंदोर आणि एटचिसन कॉलेज येतं लाहोरचं. 27 क्वेश्चन बघू.
कोणी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली होती? तर मेरी कार्पेंटर यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली होती. 28 नंबरचा क्वेश्चन, 1875मध्ये बाबू शिशीर घोष यांनी इंडियन लीग नावाची संघटना कोणत्या उद्देशाने स्थापन केली होती? इंडियन लीग कोणी स्थापन केली मग? बाबू शिशीर घोष यांनी स्थापन केली होती. आणि याचा उद्देश काय होता? तर याचा उद्देश होता लोकांना राजकीय शिक्षण देणे आणि लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणे. 29 नंबरचा क्वेश्चन बघू. 1871 इंग्रजांनी प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना घेण्यास सुरू केली, कारण खालीलपैकी कोणती माहिती त्यांना मिळणार होती? तर त्यामध्ये बघा, लोकांचा धर्म, लोकांची जात आणि लोकांचा व्यवसाय. लोकांचं दारिद्र्य त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता, फक्त व्यवसाय, धर्म आणि जात. 30 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतीयांच्या ते राष्ट्रीयत्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुढीलपैकी कोणते प्रतिगामी उपाय योजले होते? तर कोणते होते? एक होतं व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट, दुसरा होता आर्म्स ॲक्ट आणि लायसन्स ॲक्ट. ओके, 3 जे ॲक्ट्स होते त्यामुळे त्यांनी भावनेला दाबून टाकण्याचा प्रयत्न केला होता. मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली होती? कधी स्थापन केली होती? 1876मध्ये. 1876मध्ये स्थापन केली होती. ब्रिटिशांचे आर्थिक धोरण व जागृती बघू, याविषयीचे क्वेश्चन PYQ आलेले. पहिला क्वेश्चन, कोणत्या पद्धतीमध्ये शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत होते? तर रयतवारी पद्धतीमध्ये. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरण या नावाने ओळखल्या जात होत्या कोणत्या गोष्टी? तर धननिस्सारण अथवा संपत्तीचा निचरा. भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारा पहिला भारतीय विचारवंत कोण होता? दादाभाई नौरोजी. कोण होते? दादाभाई नौरोजी होते ते. 4 नंबरचा क्वेश्चन बघा. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीच्या व्यापारीकरण झालं, म्हणजेच नेमकं काय झालं? तर अधिकाधिक नफा मिळेल असं उत्पादन घेणं. व्यापारीकरण झालं म्हणजे अधिकाधिक नफ्यावर भर दिला होता. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय आहे? तर नगदी पिकाचे उत्पादन घेणे, ज्याच्यापासून जास्तीत जास्त फायदा होतो. 6व्या नंबरचा क्वेश्चन, शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा रयतवारी या महसूल पद्धतीमध्ये प्रत्यक्ष संबंध येत असे. शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी. 7व्या नंबरचा क्वेश्चन, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी यांनी लिहिला. 8व्या नंबरचा क्वेश्चन बघा. आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून ब्रिटिश सरकारविषयी म्हणजे सरकारविरुद्ध आर्थिक जागृती कोणी घडून आणली होती? तर दादाभाई नौरोजींनीच आणली होती. हिंदुस्थानचे मँचेस्टर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं बघा? हिंदुस्थानचे मँचेस्टर कोणाला म्हणतात? हा क्वेश्चन कॅन्सल झाला 9व्या नंबरचा. ओके, 10व्या नंबरचा क्वेश्चन बघू. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया आता सांगितलं दादाभाई नौरोजींनी लिहिला हा ग्रंथ. 11 नंबरचा क्वेश्चन, ब्रिटिशांनी भारतीय शेतकऱ्यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का बरं केला होता? तर का केला होता? कारण ब्रिटिशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता, त्यामुळे त्यांनी नगदी पिके घेण्यास म्हणजे भाग पाडलं होतं शेतकऱ्यांना. 12व्या नंबरचा क्वेश्चन बघा. ब्रिटिश सरकारने जमीन महसूल पद्धतीमध्ये कोणते कोणते बदल केले? तर ब्रिटिशांनी जमिनीची मोजणी करून जमीन महसूल निश्चित केला. ब्रिटिशांनी शेतकऱ्यांनी जमीन महसूल रोखीने भरणे सक्तीचे केले. वेळेत जमीन महसूल न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा कायदा केला आणि सर्व शेतकऱ्यांनी जमीन महसूल वेळेत भरणे आवश्यक केले. हे सर्वच गोष्टी केल्या होत्या त्यांनी. 13 नंबरचा क्वेश्चन बघूया. ब्रिटिशांनी भारताच्या औद्योगिक विकासामध्ये अडथळे का आणले? कारण ब्रिटिशांना फक्त स्वतःचा फायदा साध्य करायचा होता. त्यांना फक्त स्वतःचा फायदा करायचा होता, म्हणून त्यांनी अडथळे निर्माण केले. आता 14 नंबर क्वेश्चन बघू. 14 नंबरचा क्वेश्चन बघू. ब्रिटिशांच्या अर्थनीतीमुळे शेतीवरील ताण कसा वाढला होता? तर बघा, भारतीय कुटीर उद्योगातून लक्षावधी कारागीर बेकार झाले होते, त्यामुळे ताण वाढला होता. 15 नंबरचा क्वेश्चन. ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखाली भारतातील पारंपरिक उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. याचं कारण काय होतं? तर भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकला नाही. 16व्या नंबरचा क्वेश्चन. इंग्रजांनी भारतामध्ये त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिलं नव्हतं? तर कशाच्या लागवडीमध्ये? भात आणि गहूला प्रोत्साहन दिलं नव्हतं. 17व्या नंबरचा जोडा लावा. कायमधारा पद्धती बंगाल, बिहार, बनारसमध्ये होती. कायमधारा पद्धत बंगाल, बिहार, बनारस. मालवारी पद्धत पंजाब, आग्रा, अवध. मालगुजारी पद्धत ही सेंट्रल प्रोव्हिन्समध्ये होती आणि रयतवारी पद्धत होती मुंबई आणि मद्रास. मालगुजारी म्हणलं तर सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणजे UPमध्ये. आता 18व्या नंबरचा क्वेश्चन बघू. 19व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदाच आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली होती? तर दादाभाई नौरोजी, न्यायाधीश MG रानडे आणि रोमेशचंद्र दत्त
यांनी 19व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदाच आर्थिक दृष्टिकोनातून मांडणी केली होती. 19 नंबरचा क्वेश्चन पाहू. ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनावर कोणता परिणाम झाला नव्हता? तर तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हतं. 20व्या नंबरचा क्वेश्चन बघूया. ब्रिटिश सत्तेने कायमधारा पद्धती भारताच्या इतर प्रदेशांमध्ये वाढविली नाही, याचं कारण काय होतं? तर कायमधारा पद्धतीमध्ये वसाहतीत सत्तेला वाढलेल्या उत्पन्नानुसार आपला हिस्सा वाढविता येत नसे. ब्रिटिश अधिकारी डेव्हिड रिकॉर्डोच्या विचारांनी प्रभावित झालेले होते आणि त्यांनी ते विचार अंमलात आणायचे होते. आणि कायमधारा पद्धतीमध्ये अनेक कमतरता पण होत्या. ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरू केला होता. याचं कारण काय होतं? तर त्यांना ताग उद्योगामध्ये आकर्षण होतं आणि वाढती मागणी होती व अधिक नफा पण मिळत होता, त्यामुळे त्यांनी ताग उद्योग सुरू केला होता. 22 नंबरचा क्वेश्चन बघूया. जोडा लावा या संबंधी आहे. तर वॅरन हेस्टिंग बोली पद्धत. वॅरन हेस्टिंगने बोली पद्धत आणली होती. कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत, थॉमस मुनरो म्हणलं तर रयतवारी पद्धत आणि होल्ट मॅकेन्झी यांची महालवारी पद्धत होती. 23 नंबरचा क्वेश्चन बघूया. वॅरन हेस्टिंग लिलाव पद्धतीने महसूल गोळा केला, बरोबर. लॉर्ड कॉर्नवॉलिस कायमधारा पद्धत आणली होती बंगालमध्ये. थॉमस माल्थस यांची रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते थॉमस माल्थस. रॉबर्ट कीथ प्रिंगल डेव्हिड रिकॉर्डेचा शिष्य होता. प्रिंगल हा डेव्हिड रिकॉर्डेचा शिष्य होता. सर्वच पर्याय योग्य आहेत यातील. आता 24 नंबरचा क्वेश्चन बघा. भारतामध्ये ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली होती त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण असं कोणी म्हटलं होतं? ॲडम स्मिथ यांनी म्हटलं होतं. एल्फिन्स्टन, कॉर्नवॉलिस व मुनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणी पद्धत स्वीकारली होती? तर तिसरी पद्धत बघा, मौजेवारी पद्धत स्वीकारली होती. 26 नंबरचा क्वेश्चन. हिंदुस्थानमध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टन कमिटीद्वारे रेल्वे बोर्ड स्थापन केलं होतं. रॉबर्टन कमिटी कशात आली होती? रेल्वे बोर्डसाठी. रॉबर्टसन आहे ती. 1789मध्ये सुरू झालेलं मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र होतं बॉम्बे हेरॉल्ड. भारताच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मूळगामी चिकित्सेमुळे कोणाला आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हटलं आहे? नंतर दादाभाई नौरोजी यांना आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असे म्हटलं आहे. 29 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्रामध्ये वर्तमानपत्रांची सुरुवात 1789मध्ये कोणत्या साप्ताहिकाने केली होती? तर बॉम्बे हेरॉल्ड या साप्ताहिकाने 1789मध्ये सुरुवात केली होती. 30 नंबरचा क्वेश्चन पाहूया. पुढीलपैकी कोणते मुद्दे ब्रिटिश राजवटीच्या भारतीय आर्थिक जीवनावर झालेला प्रभाव दर्शवितात? तर कोणते मुद्दे आहेत बघा. शेतीचे व्यापारीकरण, जमीन विक्रीयोग्य वस्तू बनली आणि महसूल पद्धतीमध्ये बदल. 31 नंबरचा क्वेश्चन बघूया. कायमधारा पद्धतीमध्ये कोणती 2 प्रमुख वैशिष्ट्ये होती? तर सर्व जमीनदारी व वसुली अधिकाऱ्यांचे जमीनदारांमध्ये रूपांतरण करणे, जमिनीवरचे पूर्वापार चालत आलेले हक्क हिरावून घेणे, ह्या 2च गोष्टी होत्या. 32 नंबरचा क्वेश्चन. भारतामध्ये ब्रिटिशांचा रेल्वे उभारणीचा हेतू काय होता? तर त्यांचा हेतू होता भारतातील ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या आर्थिक, राजकीय आणि लष्करी हितसंबंध जपणे आणि देशांतर्गत माल वाहतूक करणे व माल निर्यात करणे, हा 2 हेतू होते. ओके, हे 2 हेतू होते.